सुंदर जी तुम्ही कवायत सादर केली त्याच्यानंतर अंगाला अक्षरशः म्हणजे रोमांच आपल्याला येणारी अशी स्फुरणदायक अशी भाषणं केलीत तुम्ही. त्याच्यानंतर छान गीते सादर केली त्याबद्दल मी पिरॅमिड्स अतिशय सुंदर. आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला ज्या 10 मिनिटात दिसून आल्या, परंतु त्याच्या आधी जी तुम्ही शिक्षकांनी, स्वयंसेवकांनी, त्याच्यानंतर इथल्या कमिटीने जो अथक परिश्रम घेतलं त्याबद्दल मी सर पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो. मी इथे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी भाषण नाही द्यायला आलोय, मला तुमच्याशी 2 शब्द बोलून संवाद साधायचा. तो म्हणजे आज आपण बघितलंय की बऱ्याचशा मुलांनी छान अशी आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे, आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं या आठवणींना उजाळा दिला. आज आपण जर विचार केला तर स्वातंत्र्याचा पूर्वचा काळ, त्याच्यानंतर स्वातंत्र्याची हा 80वा आपण ध्वजारोहण साजरा केला, त्याच्यानंतरची आपली जबाबदारी. याच्यावर बोलताना मी असं बोलेन की आवाज येतोय ना सगळ्यांना? 2च मिनिटं बोलेन की विद्यार्थ्यांना देशासाठी जर करायचं झालं तर बाकी काही करू नका, तुमचं चारित्र्य आहे ना ते सुंदर संपन्न ठेवा. कारण की चारित्र्यवान नागरिक, चारित्र्यवान जबाबदार नागरिक हे देशाची खरी संपत्ती आहे. की मी याच्या आधी बोललो की आजचे तुम्ही छोटे विद्यार्थी असले तरी उद्याचे ह्या गावचे तुम्ही जबाबदार नागरिक आहात. उद्याचे तुम्ही जिम्मेदार अधिकारी आहात, तुमच्या खांद्यावर जबाबदारी येणार आहे. त्याच्यामुळे चारित्र्य हे फार महत्वाचं. नाहीतर शिक्षणाने तुम्ही IAS IPS ऑफिसर झालात पण 1 कोटीची लाच घेताना पकडलात, त्याचा काय उपयोग आहे का? तर त्याचा उपयोग काही नाही. मी इथे विशेषतः माता पालकांना विनंती करेन की तुमची फार मोठी जबाबदारी ही पिढी घडताना आहे. कारण आपण बघितलंय की जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे ती जगाचा उद्धार करणारी आहे. मला अभिमान वाटतो की छत्रपती शिवरायांच्या या भूमीत मी जन्माला आलो. आज छत्रपतींना घडवलं त्या राष्ट्रमाता जिजाबाई, तीच आई होती की ज्यांनी शाहिस्ते खानाला, अफजल खानाला जन्म दिला होता. मग तुम्हाला छत्रपती शिवरायांची आई बनायची आहे की अफजल खानाची आई बनायची आहे, तुम्ही स्वतः लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी इथे बोलेन की तुमच्या चारित्र्याला फार एक महत्व आहे. आज आपल्याला माहिती आहे की हे देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं सहजासहजी मिळालेलं नाही. आज काही मुलांनी आजच्या या पावन प्रसंगी शहीद भगतसिंग यांचं नाव घेतलं. आज तुम्हाला सांगतो शहीद भगतसिंग अक्षरशः वयाच्या 30च्या आत त्यांना फासावर जावं लागलंय. त्यावेळेस तुम्हाला सांगतो एक त्यांच्या पुढे पर्याय होता की इंग्रज सरकारने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक दयेची याचिका करू शकता. परंतु भगतसिंगांनी सांगितले की जी क्रांती आहे ही भीकेवर नाही, दयेवर नाही, तर बलिदानावर असणार आहे. त्याच्यामुळे ते हसत हसत फासावर गेले. याची सतत जाणीव असू दे आपल्याला. आज आपण बघितलं भगतसिंग गेल्याच्या नंतर अवघ्या 17 ते 18 वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे आज भगतसिंगांनी हा जो झेंडा आहे भारताचा, जो अभिमानाने फडकतोय, जो आज 80व्या वर्षी आज फडकतोय, तो त्यांना बघण्याची संधी मिळाली असती. अशा अनेक वीर आहेत की जे काळाच्या ओघाने काही पडद्यावर आले, म्हणजे इतिहासात आले, ज्यांच्याविषयक आपल्याला शिकायला मिळालं. पण अशी कितीतरी क्रांतीवीर आहेत, जे सेनानी आहेत, जे शहीद झाले की ज्यांचं कुठे नावही आलं नाही. तर तुम्हाला मी सगळ्यांना एक भावनिक आवाहन करेन, विशेषतः महिलांना, की तुम्ही जिम्मेदार चारित्र्यवान नागरिक व्हा अशी मी आशा व्यक्त करतो. आणि नवनिर्वाचित कमिटी आहे की ज्यांना अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून आणि इतर पदाधिकारी काही सदस्य असतील त्यांना संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करा असं मी तुम्हाला भावनिक आवाहन करेन. कारण आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा, या शिक्षकांचा, गावासाठी, या शाळेसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञानीगुणी नागरिकांचा. कारण की तुम्ही सगळ्यांच्या वाट्याची आज लढाई लढतायत.
आमच्यासारखे जे व्यक्ती आहेत की पुरेसा वेळ देऊ शकत नाही, परंतु तुम्ही कधीही आम्हाला आव्हान करा, आमच्यासारख्यांची मदत लागली तर आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कारण की खुदिराम बोस बोलतात की जी लढाई लढताना जर लढा देता येत नसेल तर तुम्ही लिहा, लिहिता येत नसेल तर पाठिंबा द्या, पाठिंबा जर देता येत नसेल तर विरोध तरी करू नका. त्याच्यामुळे तुम्ही जी आज जबाबदारी घेतलेली समस्त कमिटीने, तिला संधी आहे. संधी म्हणजेच कर्तव्य, संधी म्हणजेच जबाबदारी. जेवढं मोठं पद तेवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तर मी सर्व समस्त कमिटीला आवाहन करेन की छान काम करा, जेणेकरून आजचे जी मुलं आहेत, कोळी म्हणजे ओली माती आहे, त्यांना आकार देण्यासाठी जो आमचा शिक्षक वर्ग आहे, इथला जो स्टाफ आहे, अहोरात्र जो हे करतोय, सतत कार्यरत आहे, त्यांना तुम्ही पाठिंबा देतात. तुमचं कोऑर्डिनेशन असल्याशिवाय या शाळेचा काही सर्वांगीण विकास होणार नाही. तर मी माझं भाषण संवाद संपताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक उक्ती, ज्याला आपण त्यांच्या ग्रामगीतेमधला एक श्लोक सांगेन की वन्नी तीर्थे फिरून आला परी आपला गावाची नाही सुधारला तो कैसा म्हणावं भला एकटाची. म्हणजे मी जरी इथे आता वकील आहे, माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन करतोय, जर मी ह्या गावासाठी जर योगदान दिलं नाही तर माझ्या या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. तरी मी समस्त इथे उपस्थित सर्व ज्ञानी गुणी नागरिक, माझे विद्यार्थी बंधू भगिनी, उपस्थित व्यासपीठ यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हा 80वा स्वातंत्र्य दिनाचा जो ध्वजारोहण साठी तुम्ही उपस्थित आहात, पुढे असंच अखंड 80 नाही तर 800 वर्ष या स्वातंत्र्याचा झेंडा फडकत राहो अशी मी सर्व समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो व माझा संवाद संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.